गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 11 वर आहोत आणि आपला एक्झाम्पल नंबर सुरू आहे 12 ऑन पेज नंबर 811. काय आहे एक्झाम्पल? फाइंड द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ 1 मायनस कॉस टी होल डिवायडेड बाय टी स्क्वेअर. आता आपल्याला फॉर्म्युला जो माहित होता तो याच्या आधी केलेल्या लास्ट लेक्चर मध्ये 1/t असेल इंटू एफ ऑफ टी असेल तर त्याचं आपल्याला माहित होतं, म्हणजे लाप्लास 1/t इंटू एफ ऑफ टी विच इज इक्वल टू इंटेग्रल एस टू इन्फिनिटी कॅपिटल एफ ऑफ एस डी एस. परंतु या प्रॉब्लेम मध्ये 1/t नसून 1/t चा वर्ग आहे, म्हणजे तो सेम फॉर्म्युला आपल्याला दोन वेळा यूज करावा लागेल. ते कसं यूज करायचं ते आपण या प्रॉब्लेम मध्ये शिकणार आहोत. सोल्युशन वी हॅव लाप्लास इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस टी विच इज इक्वल टू Laplace 1 minus Laplace cos t. But we already know that Laplace 1 is nothing but 1 upon s minus Laplace cos t is s upon s square plus 1. So this values is of value of capital F of s. Hence आता आपण तो फॉर्म्युला यूज करणार आहे. काय आहे फॉर्म्युला? तो Laplace in bracket 1/t f of t which is equal to integral s to infinity capital F of s ds. आपण इथे ऑलरेडी सबस्टिट्यूट केलं. हेन्स Laplace 1/t f of t म्हणजे 1 minus cos t which is equal to integral s to infinity capital F of s means 1/s minus s upon s square plus 1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर ds. केअरफुली बघा, सगळं एवढ्याच बोर्डावर आपल्याला हे प्रॉब्लेम मावलं पाहिजे म्हणून लिहिलेलं आहे एका पुढे एक. केअरफुली बघा. सो विच इज इक्वल टू इंटेग्रल एस टू इन्फिनिटी ds अपॉन एस मायनस 1/2. 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं. इंटेग्रल एस टू इन्फिनिटी 2s अपॉन s स्क्वेअर प्लस 1 ds. असं का केलं? कारण की आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे, इंटेग्रल f dash of x upon f of x into dx which is equal to log f of x. डिनॉमिनेटर ची डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरता येते. इथे काय होईल ते सांगतो आता. which is equal to log s minus 1/2 log of s square plus 1 and limits from s to infinity. कोणता फॉर्म्युला वापरला? आताच बोललो मी. इंटेग्रल f dash of x upon f of x into dx which is equal to log of f of x. So which is equal to 2 न डिवाइड केलं, 2 न मल्टिप्लाय केलं, 2 divided by 2 log s minus 1 upon s log s चा वर्ग plus 1 limit from s to infinity which is equal to 1/2 taken out common now. इथं राहिला होता 2, त्याला आपल्याला log s चा वर्ग लिहिता येते मायनस log s स्क्वेअर प्लस 1 s टू इन्फिनिटी. सो विच इज इक्वल टू 1/2. आता log a मायनस log b म्हणजे log a अपॉन b. a म्हणजे s चा वर्ग, b म्हणजे s स्क्वेअर प्लस 1. लिमिट्स फ्रॉम s टू इन्फिनिटी विच इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट log s स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर मधून s स्क्वेअर कॉमन काढला, 1 प्लस 1 अपॉन s स्क्वेअर शिल्लक राहील. लिमिट्स फ्रॉम s टू इन्फिनिटी विच इज इक्वल टू 1/2 log of 1 upon 1 plus 1 upon s square limits from s to infinity. काय झालं हो? s square will be cancel. So which is equal to 1/2. आता अप्पर लिमिट इन्फिनिटी जर ठेवलं तर log 1 upon 1 plus 1 upon infinity. 1 upon infinity म्हणजे 0. एनिथिंग डिवायडेड बाय इन्फिनिटी म्हणजे 0. मग 1 प्लस 0 म्हणजे 1. 1 upon 1 म्हणजे 1. म्हणजे log 1 ची किंमत 0.
लोअर लिमिट एसच्या जागेवर एसच ठेवायचं आहे, मायनस लॉग 1/1 प्लस 1/s स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू -1/2 लॉग ऑफ 1 डिवायडेड बाय 1 प्लस 1/s स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. ऍक्च्युली आपला इथं प्रॉब्लेम हा जर टी स्क्वेअर नसता फक्त टी असता तर इथं कंप्लीट झाला होता, परंतु टी स्क्वेअर आहे. त्यामुळे आता जो नवीन आपण फॉर्म्युला हाच वापरणार आहे, याच्यामध्ये कॅपिटल एफ ऑफ एस ची किंमत ही वापरावं लागेल आपल्याला. बघा मग आता अगेन लाप्लास 1/t into 1 minus cos t upon t which is equal to Laplace 1/t square in bracket 1 minus cos t which is equal to -1/2 taken out outside the integral. Integral s to infinity log s square upon s square plus 1 ds, जे की आपण ही आता कॅपिटल एफ ऑफ एस यूज केलेला आहे. सो विच इज इक्वल टू -1/2 इंटेग्रल s टू इन्फिनिटी लॉग s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 ds. आता इथे मात्र या टर्मला सोडवण्यासाठी आपल्याला जर आठवत असेल तर 11 किंवा 12 स्टँडर्ड मध्ये जेव्हा आपण इंटेग्रेशन हा चॅप्टर शिकलो त्यावेळेस इंटेग्रेशन लॉग एक्स dx चं इंटेग्रेशन इंटेग्रेटिंग बाय पार्ट्स ने केलेलं आहे. इथेही तसंच करावं लागेल. मग काय केलं हो, -1/2 इंटेग्रल s टू इन्फिनिटी लॉग s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 ds which is equal to -1/2 in bracket फर्स्ट फंक्शन log s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस 1 यूज करायचं. इंटेग्रेशन ऑफ सेकंड s इंटेग्रल ds म्हणजे s लिमिट्स फ्रॉम s टू इन्फिनिटी माइनस इंटेग्रल s टू इन्फिनिटी डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 1 अपॉन s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस 1. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह u अपॉन v च्या फॉर्म्युल्याने s स्क्वेअर प्लस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ s स्क्वेअर इज 2s माइनस s स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ s स्क्वेअर प्लस 1 इज 2s होल डिवाइडेड बाय s स्क्वेअर प्लस 1 त्याचा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट. आणि ब्रॅकेटच्या बाहेर सेकंड फंक्शनचा इंटेग्रल ds म्हणजे s आणि ds. आलं लक्षात. इथं कुठला फॉर्म्युला वापरला आपण, u अपॉन v as well as इंटिग्रेशन बाय पार्ट्स. एकाच याच्यात दोन्ही फॉर्म्युला. सो विच इज इक्वल टू -1/2 लॉग ऑफ s स्क्वेअर अपॉन s स्क्वेअर प्लस 1 इंटू s लिमिट्स फ्रॉम s टू इन्फिनिटी माइनस इंटेग्रल s टू इन्फिनिटी. आता बघा हा s स्क्वेअर प्लस 1 चा वर्ग याच्या सोबत कटला म्हणजे इथं एकच राहिला. हा जो s स्क्वेअर आहे ना तो काय झाला बघा, 2s जर आपण कॉमन घेतला याच्यातून काय 2s आणि हा s म्हणजे 2s चा वर्ग होईल. राईट. इथं काय राहील s स्क्वेअर प्लस 1 मायनस s स्क्वेअर म्हणजे 1च राहील. मग आता न्यूमरेटरला 2s चा वर्ग राहील आणि डिनॉमिनेटरला हा s चा वर्ग आणि हा s चा वर्ग प्लस 1 ds which is equal to -1/2 log s square upon s square plus 1 into s limits from s to infinity -2 taken out outside the integral हा s square कटला ds upon s square plus 1 which is equal to -1/2 in bracket s log of numerator चा s square डिनॉमिनेटर चा s square कॉमन काढला आणि कॅन्सल पण केलं. राहिलं काय शिल्लक 1/1 plus 1/s मायनस हे झालं. इन्फिनिटी अजून ठेवलेली नाही आपण, फक्त कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि हा जो दुसरी टर्म आहे ना ही -2 हे इंटिग्रेशन कशाचं आहे, tan इनवर्स s चं लिमिट्स फ्रॉम s टू इन्फिनिटी. सो विच इज इक्वल टू अप्पर लिमिट जर ठेवलं आपण 1/∞ म्हणजे 0 म्हणजे log 1 0 मल्टिप्लाय एनीथिंग इज 0. ओके. -2 tan इनवर्स इन्फिनिटी लोअर लिमिटचा मायनस s च्या जागेवर s log 1/1 प्लस 1/s स्क्वेअर मायनस मायनस प्लस 2 tan इनवर्स s. ठीक आहे. सो विच इज इक्वल टू -1/2. आता काय केलं की हा -2 tan इनवर्स इन्फिनिटी म्हणजे π/2 मायनस s याचं कॅल्क्युलेशन केलं s स्क्वेअर प्लस 1/s स्क्वेअर and that denominators s square
goes to the numerator. Log of s square upon s square plus 1 plus 2 tan inverse s. So which is equal to this minus minus plus this 2 to cancel pi by 2 minus 1 by 2 मल्टिप्लाय न केलं तर हा 2 2 कटेल मायनस टॅन इनवर्स एस म्हणजे ही टर्म आणि ही टर्म एका ब्रॅकेट मध्ये लिहिली प्लस हा मायनस प्लस होऊन जाईल एस बाय 2 येईल लॉग ऑफ एस स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. आता आपल्याला याच्या आधीच्या लास्ट लेक्चर मध्ये आपण टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स विच इज इक्वल टू पाय बाय 2 बघितलं. मग टॅन इनवर्स एक्स जर आपण पाय बाय 2 च्या साईडला नेलं तर कॉट इनवर्स एस इज इक्वल टू काय होईल पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स एक्स प्लस एस बाय 2 लॉग एस स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस 1 विच इज इक्वल टू कॉट इनवर्स एस प्लस एस बाय 2 लॉग ऑफ एस स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस 1. तर मित्र हो केअरफुली कॅल्क्युलेशन जर केलं तर काही कठीण नाही आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 13 ऑन पेज नंबर 812 काय आहे इव्हॅल्युएट लाप्लास e टू द पॉवर -4t इंटू साइन 3t अपॉन t. तर आधी काय करू आपण लाप्लास साइन 3t अपॉन t काढू जे की आपण याच्या आधीचा फॉर्म्युला जो आहे त्याचा वापर करून प्रॉब्लेम सोडवलेला आहे. सो सोल्युशन वी हॅव लाप्लास साइन 3t काय आहे हो 3 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3 चा वर्ग म्हणजे 9 बी लिहू शकतो. हेन्स लाप्लास इन ब्रॅकेट 1 अपॉन t इंटू साइन 3t विच इज इक्वल टू इंटेग्रल एस टू इन्फिनिटी 3 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर ds. कुठला फॉर्म्युला यूज केला इथे लाप्लास 1 अपॉन t f ऑफ t विच इज इक्वल टू इंटेग्रल एस टू इन्फिनिटी कॅपिटल एफ ऑफ एस ds. कॅपिटल एफ ऑफ एस ची किंमत आहे 3 अपॉन एस स्क्वेअर प्लस 9 एफ ऑफ टी ची किंमत साइन 3t. सो विच इज इक्वल टू 3 इंटू 1 अपॉन 3 टॅन इनवर्स एस अपॉन 3 लिमिट्स फ्रॉम एस टू इन्फिनिटी. इथे कुठला फॉर्म्युला वापरला dx अपॉन इंटेग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस a चा स्क्वेअर. सो विच इज इक्वल टू टॅन इनवर्स x अपॉन a. These 3 cancel. So which is equal to tan inverse infinity upper limit जर ठेवलं तर minus tan inverse lower limit ठेवलं तर s upon 3. So which is equal to tan inverse infinity pi by 2 minus tan inverse s by 3. आणि आपल्याला माहित आहे which is equal to cot inverse s by 3. कोणत्या फॉर्म्युल्याने tan inverse x plus tan inverse x plus cot inverse x which is equal to pi by 2. मग cot inverse x which is equal to pi by 2 minus tan inverse x हे आलंय. आता आपण हे कॅल्क्युलेशन केलं लाप्लास 1 अपॉन t sin 3t परंतु आपल्याला काढायचं आहे लाप्लास e टू द पॉवर 4t इंटू साइन 3t अपॉन t. मग e टू द पॉवर लाप्लास e टू द पॉवर -4t चं काय आहे हो 1 अपॉन s प्लस 4 आहे म्हणजे जिथं s आहे तिथं s प्लस 4 आणि हेन्स लाप्लास e टू द पॉवर -4t इंटू साइन 4t अपॉन 3 विच इज इक्वल टू कॉट इनवर्स s प्लस 4 अपॉन 3. आणि आपण कॉट इनवर्स s प्लस 4 अपॉन 3 ला विच इज इक्वल टू टॅन इनवर्स 3 अपॉन s प्लस 4 लिहू शकतो. तर मित्र हो या लेक्चर साठी आपण इथेच थांबणार आहे त्यामुळे धन्यवाद.